हॅलो नमस्ते, कशा आहात तुम्ही सगळे? तर बघा, दिवाळीला सगळी साफसफाई झाली तरी पण काय माहीत कुठून इतकी धूळ येते काय तर आणि झाडे पण इतके झाले होते म्हणून म्हटलं चला पहिले खालचं झाडापेक्षा वरती झाडून घ्यावा म्हणून मग ते झाडत होते मी. आणि त्यानंतर मग बेड पण आवरायचं होतं तर म्हणून म्हटलं चला पहिले बेड आवरून घ्यावा. तर तुम्ही म्हणा की इतकं भिंती वगैरे इतक्या घाण कशा काय? तर भरपूर वर्ष झाले कलर नाही झाला कारण की खूप जुनी बिल्डिंग आहे, समजून घ्या की 15-20 वर्ष झाले याला बांधकाम वगैरे करून. तर आणि आम्हालाच इथे येऊन 8 वर्ष झाली तर तेव्हापासून काही कलर वगैरेच नाहीच आणि आमच्या पहिले पण काही कलर वगैरे नव्हतं. त्यामुळे मग आपण जिथं झोपतो ना तर थोडंसं तेल वगैरे असलं डोक्याला की तेल लावून असं काळपट झालेल्या भिंती आहे. आणि माझं मितू पण खूप लिहायचा लहानपणी, तर जिकडे तिकडे असं पूर्ण पेनीनं पेन्सिलनं लिहिलेलं आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की खूप खराब झालेलं आहे. तर बघा आता इकडे ना हे काय म्हणते त्याला विटाची भट्टी आहे त्यामुळे इतकी धूळ येते त्याची बारीक माती. तर हे मी रोजच करते, असं नाही की आज ते सगळं धूळ वगैरे पडलं म्हणून नाही. तर हा सोफा वगैरे रोजचंच क्लीन करणं आहे. तर आणि त्यामुळे बघा आता खालचं पण झाडून घेत आहे मी. काय बघा कसा वेळ जातो काय कळत नाही, सकाळी उठल्यापासून नुसतं झाडून याच्यातच फरशी पुसण्यातच कितीतरी वेळ निघून जातो. त्यानंतर मग थोडी आता आंघोळ वगैरे बाकी आहे माझी अजून, तर मग म्हटलं पहिलं आवरून घ्यावा त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून घ्यावा. तर भांडे होते बाकी तर म्हटलं चला पहिलं भांडे वगैरे घासून घेते त्यानंतरच मग सगळं आवरायला घेते म्हणून पहिलं भांडी घासायला घेतली आहे. तर बघा जास्त काही भांडी नव्हती आज कारण की फक्त टिफिनच बनलं होतं मितूचं आणि यांचं. तर याला आज फ्राय राईस दिलं होतं टिफिनमध्ये, ते काही दाखवलं नाही, ते शॉर्ट व्हिडिओमध्ये ते बघून घ्या तुम्ही. आणि त्याच्यामुळे मग भांडी नव्हती, कमीच होती भांडी तर घासून घेतली पटापट. नाही का भांडी घासायला पण येते ना आमच्या इथं आहे ना, हे 2 नळ आधी मला दिसत आहे तर ते फक्त नळ ठेवलेलंच आहे, त्याच्याला बिलकुल पाणी येत नाही. त्यामुळे मला मग इकडून घेऊन हे करावं लागतं, आणावं लागतं पाणी वगैरे बाथरूममधून आणि त्यानंतर मग ते असं धुवावं लागतं. तर हे एक झालं आहे. सांगितले मी खूपदा मामाला की करून घ्यावं पण ते काही एकदा करते पण 2-3 महिने झाले की लगेच ते तसंच होतं, त्यामुळे मी सांगणंच हे करून टाकलं आहे. तर बघू आता कधी करतात कधी नाही करत. पण आता सध्या तर खूप हे फक्त असं दिसतात की ते नळ्या लावलेलं आहे पण काही फायदा नाही त्याचा. आणि मला पण असं भरून ठेवावं लागतं पतेले भरून, कारण की जेव्हा आपण समजा स्वयंपाक वगैरे करतो तर आपल्याला हात बीत धुवायला पाहिजे ना पाणी, म्हणून मग मी अशी भरून ठेवते नेहमीच. तर बघा आता म्हणजे पटपट भांडे पण होऊ लागले घासून, त्यानंतर मग असं धुवून वगैरे घेत आहे मी. तर इतका वारा सुटला होता ना, हे सगळं पडत होत्या बाटल्या वगैरे, माझी तेलाची बॉटल पडली होती आता, मग तेच उचलून ठेवत होते मी. तर बघा आता भांडे मी दाखवते. मला बघा असं पतेला भरून मला आणावं लागतं एक 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 जेव्हा जेव्हा संपलं तेव्हा. हे आता मी तुम्हाला पतेला हे याचं आहे काय म्हणते पाणी गरम करतो ना त्याचं आहे. तर ते भरून आणते मी आणि मग असं धुत जाते भांडे. तर बघते आता मी सांगते त्यांना की करून द्या नळ वगैरे म्हणून. तर बघते आता कधी करून देतात कधी नाही करून देत. तर असं आणत जावं लागतं आणि हे इतकं छोटं आहे की लगेच थोडा वेळ झाला की पुन्हा पुन्हा भरून आणत जावं लागतं मला. तर त्यामुळे बघा काही नाही, जाऊ दे, याच्यात पण एक आपली वेगळीच मजा आहे. तर इतकं काही दूर नाही, बाथरूम जवळच आहे. तर आणि तिथं बाथरूममध्ये आहेत नळ, तिथं तर काही टेन्शन नाही, फक्त इथंच आहे थोडं नाही का किचनमध्येच. तर इथं काय 2दा संध्याकाळी आणि सकाळी भांडे घासायचं आणि हे करायचं तेवढंच आहे प्रॉब्लेम, बाकी काही नाही. त्यानंतर मग गॅस पण घासून घेतलं आहे याच्याबरोबर. तर बघा आणि किचन स्वच्छ झालं तर बघा कसं भारी वाटतं. आणि माझं घर पण बघा किती पूर्ण स्वच्छ झालं आहे. आत्ता कुठं मनाला थोडीशी शांती भेटली ना, चांगलं वाटत आहे सगळं बघून. तर तुम्हाला पण बघा चांगलं वाटतं असेल ना सगळं क्लीन घर झालं तर. तर फरशी पण पुसून झाली, आता ते वगैरे सगळं दाखवलं नाही कारण की हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे ना, मला आता कळत नाही की काय शूट करावं ना काय ठेवावं असं म्हणून. तर मी जेवढं झालं तेवढं शूट केलं आहे. तर आणि बघा किचन पण असं स्वच्छ झालं आहे एकदम, आता मी येईपर्यंत काही टेन्शन नाही याचं. तर चला आता माझे कामं आवरले आहेत. तर बघा माझे सगळे कामं झाले आवरून, आता सकाळपासून लागली होती कामाला. तर झाले आणि मी तू गेला तेव्हापासून चालू केलं बघा. आता 3 वाजत आहे दुपारचे, तरी पण आपलं कसं बायकांचं असं नाही काय सकाळपासून लागलं की संध्याकाळपर्यंत. तर चला तसंच माझं काहीच झालं आहे. आणि बाकीचं तर कामं आहेत ना ते मग मी संध्याकाळी दाखवेन, तो आल्यानंतर त्याचा नाश्ता वगैरे काय काय म्हणते.
मी शाळेतून आलाय तर म्हटलं की चला यासाठी चहा वगैरे करून द्यावा, तर म्हणून चहा करते. तर नेहमी नाश्ता वगैरे करून ठेवते मी, पण आज त्याला चहा बिस्किट खावशी वाटते म्हणून चहा बिस्किट करते. तर बघा इथं आता संध्याकाळचा चहा ठेवला होता, कारण की आता मी त्याला तो मध्ये चहा बिस्किट खातो म्हणून. तर सांगा व्हिडिओ कसा वाटला सांगा, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी